महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। माढा सोलापूर पुणे सोलापूर महामार्गावर रिदूर येथे एका वयोवृद्ध वारकऱ्याला एसटीची जोरदार धडक, तर वारकरी गंभीर जखमी। पुणे सोलापूर महामार्गावर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रिदूर येथे एका वयोवृद्ध वारकऱ्याला एसटीची जोरदार धडक, तर वारकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की मंचकराव बबनराव आहेर, राहणार आजरसोंडा, तालुका औढा, जिल्हा हिंगोली, वय 70 वर्ष, येथील रहिवासी आहेत। मंचकराव आहेर हे गेले अनेक वर्षापासून हबप मोहनानंद महाराज यांच्या मोहनानंद संस्थान नाहाद, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली या संस्थानाची नाहाद ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यामध्ये गेले अनेक वर्षापासून पायी दिंडीत आषाढी वारीला पंढरपूरला जात आहेत। यावर्षी सदर पायी दिंडीत मंचकराव आहेर हे पंढरपूरला जात असताना सदर दिंडीचा मुक्काम हा शनिवारी रात्री सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रिदूर येथे होता। दिनांक 14 जुलै 2024 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मंचकराव आहेर हे पुणे सोलापूर महामार्गावर शौचास गेले होते, परंतु परत रिदूर येत असताना धारूर आगाराची बस क्रमांक MH13 CU 7509 सदर एसटी बस ही पुण्यावरून धारूरला जात होती। सदर एसटी बसने मंचकराव आहेर यांना पाठीमागून जोराची धडक दिली आहे। त्यांच्या डोक्याला व कपाळावर मोठ्या प्रमाणात मार लागला आहे, त्यामुळे त्यांच्या डोक्यातून व चेहऱ्यावर रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला आहे। सदर अपघातामध्ये मंचकराव आहेर हे गंभीर जखमी झाले आहेत। सदर घटनेची माहिती त्यांच्या दिंडीतील सहकाऱ्यांना मिळताच त्यांना त्यांच्या दिंडीतील पिकअपने तात्काळ बार्शी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले आहे। सदर घटना घडताच धारूर आगाराचे एसटी बसचे चालक व वाहक यांनी एसटी बस थांबवून जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेला मोबाईल दूरध्वनीवरून फोन करून पाचारण केले। तसेच कुर्डुवाडी पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची मोबाईल दूरध्वनीवरून माहिती कळवली। सदर अपघातामध्ये सुदैवाने एसटी बसमधील प्रवासी सुखरूप आहेत, त्यांना कसल्याच प्रकारची इजा झाली नाही। सदर एसटी बसचे चालक व वाहक यांनी प्रवाशांना दुसऱ्या गाडीमध्ये बसवून पाठवले व प्रवाशांना जाण्याची सोय केली। महाराष्ट्र टुडे प्रतिनिधी तात्या गवळी, माढा, सोलापूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।